श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 19 एप्रिलला आलेली आहे अक्षय तृतीया. अक्षय तृतीया हा दिवस 3.5 मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त मानला जातो. वैशाख शुद्ध तृतीयेला हा सण जो आहे तर तो साजरा केला जातो. अक्षय म्हणजे कायम, म्हणजेच काय, या शब्दाचा अर्थ असा आहे की अक्षय या शब्दाचा अर्थ ज्याचा कधीही क्षय होत नाही, म्हणजेच तो नेहमी अक्षय राहतो, म्हणजेच ते कधीही संपत नाही. या दिवशी केलेल्या दानाचे, पुण्याचे, त्याचबरोबर आपण काही सेवा करतो, काही उपाय करतो, त्याचेही पुण्य आपल्याला अक्षय राहते, म्हणजेच ते कधीही संपत नाही. याच दिवशी भगवान विष्णूंचा 6वा अवतार मानला जाणारा भगवान परशुरामांचा जन्म झाला होता. तसेच हा दिवस परशुरामांचा जन्मदिवस म्हणून देखील साजरा केला जातो. या दिवशी परशुराम जयंती साजरी केली जाते. त्याचबरोबर पौराणिक कथेनुसार याच दिवशी त्रेतायुग हे सुरू झाले होते. असं म्हटलं जातं की या दिवशी स्वर्गलोकातून गंगामाता पृथ्वीवरती अवतरली होती. तसेच सर्वांची अन्नपूर्णा म्हणजेच अन्नपूर्णा माता हिचा जन्म देखील याच दिवशी झाला होता. त्याचबरोबर वनवासात असताना पांडवांना भगवान श्रीकृष्णांनी अक्षय पात्र दिले होते, ज्यामधले अन्न जे आहे तर ते कधीही संपत नव्हते. त्यामुळे हे सुद्धा त्याच दिवशी म्हणजेच अक्षय तृतीयाच्या दिवशीच घडले होते. आणि कृष्ण भगवान यांचे जे बालमित्र आहेत सुदामा, हे देखील त्यांना भेटायला गेले होते. तेव्हा सुद्धा भगवान श्रीकृष्णाने त्यांचं दारिद्र्य जे आहे तर ते दूर केलं होतं आणि त्याला खूप सारी संपत्ती या अक्षय तृतीयेच्या दिवशीच दिली होती. आणि हा दिवस त्यामुळेच 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जाऊ लागला. या दिवशी सोने चांदी खरेदी करणे अतिशय महत्त्वाचे आणि शुभ मानले जाते. असं केल्याने, या दिवशी सोनं चांदी खरेदी केल्याने घरामध्ये लक्ष्मीचा कायम वास राहतो आणि घरामध्ये सुख समृद्धी निर्माण होते. पहा, या दिवशी माठ, अन्न, सातू, जव यासारख्या अन्नांचे दान केले जाते. असं केल्याने आपल्या आयुष्यातील गरिबी दूर होते असं म्हटलं जातं. या दिवशी अनेक घरांमध्ये पितरांचे स्मरण करून त्यांच्या नावाने पाण्याचा घडा आणि अन्नाचे दान देखील केले जाते. या दिवशी गृहप्रवेश करणे, लग्न कार्य करणे किंवा मोठी गुंतवणूक करणे यासारखे काम केले जाते. कारण हा पूर्ण दिवसच खूप शुभ मानला जातो. या दिवशी कोणतेही पंचांगण पाहण्याची गरज नसते किंवा कोणत्या वेळेमध्ये पूजा करणे गरजेचं आहे हे पाहणे गरजेचं नसतं. हा संपूर्ण दिवसच शुभ मानला जातो. हा दिवस खूप महत्त्वाचा असल्यामुळं जर आपल्या हातून या दिवशी काही चुका झाल्या, म्हणजे ह्या अक्षय तृतीयेच्या दिवशी जर आपल्याकडून कळत नकळत काही चुका झाल्या तर त्याचे खूप मोठे परिणाम आपल्याला बघायला भेटतील. कारण आपल्या घरातून लक्ष्मी काढता पाय घे. तर पहा, आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी घरातून ही एक वस्तू जी आहे तर ती घरातून बाहेर काढायची आहे. म्हणजे ही एक वस्तू जर तुम्ही घरामध्ये ठेवली तर तुमच्या घरामध्ये गरिबी येऊ लागेल. तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करणार नाही, ती नाराज होईल आणि ती घरातून निघून जाईल. म्हणून अक्षय तृतीयाचा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी सोनं चांदी खरेदी करणं खूप महत्त्वाचं मानलं जातं. तर या सोने चांदी खरेदी करण्याबरोबरच म्हणजेच तुम्हाला इतर नवीन वस्तू खरेदी करण्याबरोबरच काही वस्तू ज्या आहेत तर त्या घरामध्ये अजिबात ठेवायच्या नाही. तर त्या कोणत्या आहेत, त्या वस्तूंचं काय केलं पाहिजे याबद्दलचीच माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत. त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये ज्या काही वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर ह्या वस्तू तुम्हाला अक्षय तृतीयेच्या अगोदरच घरातून बाहेर काढायच्या आहेत. ती अक्षय तृतीयेच्या दिवशी जरी तुम्ही ह्या वस्तू घरातून बाहेर काढल्या तरी सुद्धा चालेल. कारण या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण खूप साऱ्या सेवा, पूजा, उपासना करत असतो.
या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण माता लक्ष्मीची सेवा घरामध्ये करत असतो. त्याचबरोबर आपल्या पितरांची सेवा करत असतो. या दिवशी नवीन वस्तूंची खरेदी केली जाते. आपण नवनवीन वस्तू घरामध्ये या दिवशी खरेदी करून आणत असतो. त्याचबरोबर या दिवशी जर आपण काही सेवा, पूजा, उपासना आणि उपाय जर केले तर त्याचं फळ देखील आपल्याला अक्षय प्राप्त होते. पहा, जर आपण उपाय केले, सेवा केल्या, परंतु ज्या काही वस्तू मी सांगणार आहे त्या जर तुमच्या घरातच राहिल्या तर तुम्ही जेवढ्या बी सेवा केल्या असतील किंवा उपाय केले असतील त्याचे फळ तुम्हाला प्राप्त होत नाही. ज्या वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर ह्या वस्तू अशुभ असतात आणि ह्या वस्तू जर तुमच्या घरामध्ये असतील तर तुम्हाला कधीही फळ प्राप्त होणार नाही. माता लक्ष्मी आपल्या घरातून निघून जाते आणि ज्यावेळेस आपल्या घरामध्ये ह्या अशा वस्तू राहतात तर आपण कितीही कष्ट करा, कितीही मेहनत करा, कितीही उपाय करा, त्याचे कोणतेही फळ आपल्याला प्राप्त होत नाही. आपण म्हणतो की मी एवढे कष्ट केले, एवढे उपाय केले, पण त्याचे फळ मला प्राप्त होत नाही. तर आपण काही ज्या गोष्टी आहेत तर त्या कळत नकळत आपल्याकडून घडतात आणि आपल्या घरामध्ये जर काही वस्तू असतील तर त्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये गरिबी येते. तर पहा, आपण बऱ्याच वेळा असं म्हणत असतो की मी खूप कष्ट करते, मेहनत करते, परंतु मला ह्या कष्टाचं, मेहनतीचं कोणतंही फळ प्राप्त होत नाही. माझ्याच बाबतीत असं का घडतं की मलाच ह्या गोष्टी का भेटत नाही? कर्ज माझ्यावर भरपूर झाले तर ते कर्ज फेडण्यासाठी योग्य मार्ग मिळत नाही. तर अशा वेळेस आपण खचून जातो आणि विचार करतो की ह्या सगळ्या गोष्टी माझ्याबरोबरच का घडतात? तर आपण काही ज्या गोष्टी आहेत तर त्या पाळायच्या असतात आणि काही वस्तू ज्या आहेत तर त्या नक्कीच या अक्षय तृतीयेपर्यंत तुम्हाला घराच्या बाहेर काढायच्या आहेत. आता आपल्या घरामध्ये ज्या वस्तू असतात ना, त्या प्रत्येक वस्तूमध्ये स्वतःची अशी एक सकारात्मक आणि एक नकारात्मक ऊर्जा असते. आपलं घर आहे तर इतर सर्व वस्तूंनी भरलेलं असतं, म्हणजे भरपूर अशा वस्तू आपल्या घरामध्ये असतात. तर काही वस्तूंमध्ये नकारात्मक ऊर्जा असते आणि काही वस्तूंमध्ये सकारात्मक ऊर्जा असते. तर अशा वेळेस अशा काही वस्तू ज्या असतात की त्यामध्ये नकारात्मक ऊर्जा असते आणि त्या जर आपल्या घरामध्ये असतील तर आपली कधीही प्रगती होत नाही. तर म्हणूनच ज्या निगेटिव्ह वस्तू आहेत, ज्या नकारात्मक वस्तू आहेत तर त्या आपल्याला घरातून बाहेर काढायच्या आहेत. ह्या अक्षय तृतीयेच्या अगोदर जर आपण घरातून बाहेर काढल्या तर आपल्या घरावरती माता लक्ष्मी प्रसन्न होईल आणि आपलं घर सोडून ती कुठेही जाणार नाही. आता बघा, तुमच्या घरामध्ये जर सगळ्यात महत्त्वाची वस्तू सांगते ती म्हणजे बंद पडलेलं घड्याळ. आता तुमच्या घरामध्ये बंद पडलेलं घड्याळ असेल तर ते तुम्ही आत्ताच दुरुस्ती करून घ्या किंवा मग खराब झालं असेल तर ते घरामध्ये ठेवू नका. तर पहा, बऱ्याच वेळा काय होतं की आपण बंद पडलेलं घड्याळ म्हणजेच ती वेळ जी आहे तर ती थांबलेली आहे ती आपण सांभाळून ठेवतो. मात्र जर आपण भावनेच्या भारामध्ये की हे मी ह्या वेळेस घेतलेलं घड्याळ आहे, त्यावेळेस घेतलेलं घड्याळ, त्या भावना जोडलेल्या असतात, परंतु ते जर बंद असेल तर तुमचं जे काही आहे पैसा असेल किंवा जे काही घरातील सुख आहे ते तिथंच थांबलं जातं. याचा अर्थ असा की तुमचं जे काही पैसा येण्याचा मार्ग आहे तो बंद झालेला आहे. घड्याळ बंद पडणे म्हणजेच प्रगती बंद होणे, घरातील प्रगती होणे बंद होणे, यालाच घरात बंद पडलेलं घड्याळ असणं आणि प्रगतीचे मार्ग बंद होणं हे खूप मोठा संकेत आहे. तर त्यामुळे तुम्ही जर घरामध्ये घड्याळ बंद पडलेलं असेल तर ते दुरुस्त करून घ्या किंवा मग ते खराब झालेलं असेल तर ते लगेच घरातून बाहेर काढा. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर मळलेले कपडे असतील, त्याचबरोबर फाटलेले कपडे असतील तर तुमची यामधून आर्थिक तंगी ही दिसून येते. असे फाटके कपडे जर तुमच्या घरामध्ये असतील तर यामुळे माता लक्ष्मी रुष्ट होते, आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही आणि म्हणूनच असे कपडे जर तुमच्या घरामध्ये असतील मळलेले किंवा मग फाटलेले ते तुम्ही आत्ताच घरातून बाहेर काढा. या फाटलेल्या कपड्यातून, मळलेल्या कपड्यातून एक नकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते. त्याचबरोबर पुढची वस्तू जी आहे ती म्हणजे झाडू जो असतो ना तर तो खूप महत्त्वाचा असतो. तर जी झाडू आहे ती आपल्या घराची लक्ष्मी असते आणि जर तुमच्या घरामध्ये तुटलेला झाडू असेल तर त्याने घरातील कचराही नीट काढता येत नाही आणि घरामध्ये लक्ष्मीही येत नाही. म्हणूनच तुमच्या घरामध्ये तुटलेला झाडू असेल आणि तुम्ही तो अजूनही वापरत असताल किंवा वापरत नसताल तरीसुद्धा तो तुम्हाला घरातून बाहेर काढायचा आहे.
जर आपल्या घरामध्ये आपण तुटलेला झाडू वापरला तर त्या घरामध्ये 100% पैशांच्या अडचणी ह्या येत असतात. त्यामधून निगेटिव्ह एनर्जी ही बाहेर पडत असते. त्यामुळे तुम्ही हा असा झाडू जर असेल तर लगेच घराच्या बाहेर टाकून द्या. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये वृक्ष जो आहे, एखादं झाड आहे ते एकदम सुकलेलं आहे, ते झाडसुद्धा तुम्हाला वेळीच घरातून बाहेर काढायचं आहे. सुकलेलं झाड हे निगेटिव्ह एनर्जी हे प्रदान करत असतं. बरेच वेळा आपल्या घरामध्ये किंवा घराच्या अंगणामध्ये अशी सुकलेली झाडं असतात आणि त्यांच्याकडे आपण बऱ्याच वेळा लक्ष देखील देत नाही. तर अशा वेळेस ही जी सुकलेली झाडं आहेत ती आपल्याला वेळीच घराच्या बाहेर काढायची आहेत किंवा ती झाडं बाहेर काढून अक्षय तृतीयेच्या दिवशी नवीन झाडं आणून हिरवीगार झाडं तुम्हाला घराच्या आत लावायची आहेत. आता झाड सुकलं की तिथे त्याची वाढ खुंटते, म्हणजे त्याची वाढ होत नाही, म्हणजेच आपल्या घराची वाढ देखील होत नाही. आपल्या घरातील यश, आर्थिक ज्या गोष्टी आहेत तर त्यात कुठेतरी थांबल्या जातात. म्हणूनच तुम्हाला वेळीच अशा ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्या बाहेर काढायच्या आहेत. त्याचबरोबर पुढची वस्तू जी आहे तर ती चप्पल आहे. आता आपण बऱ्याच वेळा पाहिलं असेल की आपल्या घरामध्ये तुटलेल्या चपला असतील, जुन्या चपला असतील, ज्या तुम्हाला येत देखील नाहीत, तर अशा चपला आपल्या चप्पल स्टँडमध्ये अशाच पडून असतात आणि बऱ्याच वेळा आपण त्याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे अशा ह्या चप्पल ज्या आहेत तर ते दारिद्र्याचं निशाण आहे. तुटलेले चपला किंवा मग तुमची चप्पल जर तुटलेली मग ती शिवून घेऊ शकता किंवा खराब असेल तर ती तुम्ही वेळीच बाहेर काढायची आहे. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये बघा बऱ्याच वेळा फुटलेले कप असतात, त्याचे दांडे तुटतात परंतु ते कप आपण तसेच ठेवतो. तर असे फुटलेले कप असतील, त्याच्या वरती जो कप आहे त्या कपाच्या तोंडाला वरती कुठेतरी टिच गेलेला आहे, तरीसुद्धा आपण ते वापरत आहोत. तर असे कप किंवा घरामध्ये तुटले फुटलेली भांडे असतील तर ते सुद्धा तुम्हाला काढून टाकायचे आहेत. त्यामधून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये निगेटिव्ह एनर्जी प्रवेश करत असते आणि त्यामुळे आपल्या घराची प्रगती थांबली जाते. तर ह्या ज्या काही वस्तू आहेत ना, तर ह्या वस्तू तुम्हाला आवर्जून अक्षय तृतीयेच्या अगोदर घरातून बाहेर काढायच्या आहेत. अगदी अक्षय तृतीयेच्या दिवशी काढल्या तरी चालेल, परंतु तुम्हाला ह्या वस्तू चुकूनही घरात ठेवायच्या नाही. तुम्हाला या अक्षय तृतीयेच्या दिवशी तुमचं घर अगदी स्वच्छ नीटनेटकं करायचं आहे. घरामध्ये जाळी जळमटं असतील ती तुम्हाला काढायची आहेत. घरामध्ये जे काही अस्वच्छता जिथे असेल तिथे स्वच्छता करायची आहे. ज्या ठिकाणी स्वच्छता असते त्याच ठिकाणी माता लक्ष्मी प्रवेश करते. म्हणून आपल्या घरातील जे जाळी जळमटं जे काही असेल तर ते तुम्हाला काढायचं आहे. घर अगदी स्वच्छ नीटनेटके करायचे आहे. घराच्या समोर सडा रांगोळी तुम्हाला करायची आहे. उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत तर त्या आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी अवश्य करायच्या आहेत. लक्ष्मीचं स्वागतासाठी उंबरठ्यावरती म्हणजेच मुख्य दरवाजावरती दिवे सुद्धा तुम्हाला एक लावायचा आहे. तर चला इथेच थांबवते. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.